नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह आलेलो आहोत आपण आता आहोत बदलापूर पश्चिमेकडील आपल्या वडवली या भागात जाणाऱ्या या रस्त्यावर. आणि या रस्त्यावर आपण बघू शकतोय मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत. पावसात हे जे खड्डे पडलेले आहेत त्याची आता या खड्ड्यांची तीव्रता इतकी वाढलेली आहे, खोली इतकी वाढलेली आहे की या खड्ड्यांमध्ये कोणताही अपघात होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष स्थिती बघतोय. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. भागाची दखल घ्यावीशी वाटत नाहीये. या सगळ्या खड्ड्यांची आपण जर एकंदरीत तीव्रता बघितली तर मोठ्या प्रमाणात हे खड्डे तयार झालेले आहेत. आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे की या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आपण बघू शकतोय रस्त्याकडली माती जी आहे ती एका बाजूला आलेली आहे, सगळी माती साचलेली आहे. आणि जो डांबरी पासून येऊन या ठिकाणाहून या भागातून आपण बघतो बारबी डॅमला जोडलेला हा रस्ता आहे. आणि या रस्त्याची अवस्था आपण बघतोय की या रस्त्यावरती भले मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतोय वाहन चालकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. याच खड्ड्यातून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करत आपल्या गाड्या चालवाव्या लागतायत. या ठिकाणी लहान मुलांना घेऊन येणारे पालक आणि सगळ्यांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. आपण या ठिकाणी बघू शकतो रिक्षा असू देत किंवा इतर वाहनं असू देत, सगळ्यांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. रिक्षा चालकांना सगळ्यात मोठा जो त्रास आहे तो सहन करावा लागतो. या ठिकाणी काका खड्ड्याचा त्रास होतो की नाही? रडायला येतं असं वाटतं. शासन काय करतं? टॅक्स तर आम्ही देतोच. आमचं ते डेंगू डास कसा असतो त्याप्रमाणे रक्त शोषण करतात हे लोक. टॅक्स देतो, सगळं करतो, पण सुविधा नाही आम्हाला. या ठिकाणी आम्ही कर भरतो मात्र कुठेतरी आमची पिळवणूक होती, आमचं शोषण होत आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी प्रतिक्रिया जी आहे ती रिक्षा चालकांकडून व्यक्त करण्यात येते. या संदर्भात जेव्हा आम्ही पालिका प्रशासन, कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचे शहर अभियंता विजय पाटील यांना आत्ताच संपर्क केला होता दूरध्वनीवरून आणि आम्ही त्यांना या संदर्भात विचारणा देखील केली होती. मात्र यावेळेला आम्हाला उत्तर असं देण्यात आलेलं आहे की या रस्त्याचा जो काही भाग आहे, अर्धा भाग हा अंबरनाथला जोडलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा भाग जो आहे तो कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि काही भाग जो आहे तो MIDC प्रशासन करणार आहे. त्यामुळे नक्की या खड्ड्यांचं दुरुस्तीकरण कोणाच्या अधिपत्याखाली येत आहे याचं उत्तर अद्याप स्पष्ट नाहीये. त्यामुळे आपण बघतोय हे जे रस्ते आहेत, हे जे खड्ड्यांनी भरलेले रस्ते आहेत, याचा दुरुस्ती कुठेतरी होत नाहीये. त्रास होतोय या खड्ड्यांचा? लय त्रास होतोय, कमर दुखतोय, हात दुखतोय रोजच्या. आणि सकाळच्या तर अंधारात काय दिसत पण नाही, खड्डा काय समजत पण नाही. गाडी इकडा पड तिकडा पड, गाडीचे पण काम, बॉडीचे पण काम. या ठिकाणी रिक्षा चालक सांगतायत की मोठा त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागतो. तर त्रास होतो या खड्ड्याचा खूप? लय त्रास होतो, लय त्रास. रोजच्या येणं जाणार रोज त्रास होतो याच्यामध्ये. कुणी याच्यामध्ये कुणी हे करत नाहीये, कोणी बांधकाम करत नाही, काय नाही. याच्यामध्ये रस्त्यामध्ये बसमध्ये स्कूलची बस येते त्याच्यामध्ये पण लय त्रास आहे आम्हाला. या ठिकाणी आपण बघतोय दुचाकी चालक असू देत, रिक्षा चालक असू देत, आपला त्रास व्यक्त करतायत. या ठिकाणी मोठा त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागतो. या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती रिक्षा चालकांकडून देखील व्यक्त होतीये. आपण बघतोय याच ठिकाणी पोलिसांच्या गाड्या असू देत, प्रशासनाच्या गाड्या असू देत, सगळ्याच या ठिकाणून वाहतूक करतात. मात्र या खड्ड्याचं कोणीच निराकरण करण्यासाठी या ठिकाणी येत नाहीये. जबाबदारी कुठल्या प्रशासनाची आहे तीच अद्याप समजत नाहीये. त्यामुळे जबाबदारीनं कुठलंच काम या ठिकाणी करण्यात येत नाहीये. या ठिकाणी रिक्षा चालकांना आणि अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांना देखील याचा त्रास होतोय आणि ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत. या ठिकाणी आपण बघतोय प्रमाणात वाहतूक वर्दळ या रस्त्यावरून असते, कारण हा जो रस्ता आहे हा अंबरनाथ दिशेने येतो आणि आपण बघतोय बारवी आणि त्यानंतर पुढे मुरबाडला जोडलेला हा रस्ता आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. आताही आपण बघू शकतोय की या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे। रात्रीच्या वेळेत या ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघात होतात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील वाहन चालकांकडून देण्यात येत आहेत। आपण बघतोय रस्त्यामुळे वाहन चालकांना मोठा जो त्रास आहे तो सहन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। प्रशासन मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम नसल्याचं दिसतंय, कारण प्रशासन आपली जबाबदारी दुसऱ्याच प्रशासनावर ढकलण्याचं काम सध्या करतंय असं दिसतंय आपल्याला या ठिकाणी। काय त्रास होतो या सगळ्या खड्ड्यांचा? त्रास मध्ये आमच्या कमऱ्या गेल्या ह्याच्यामध्ये एवढे खड्डे म्हणजे दरवर्षी खड्डे बुजवतात, पाऊस आला एका पावसात निघून जातात, काय फायदा करून चालू काम करताना सोडून देतात, जनतेला फसवल्यासारखं होतं ना। दरवर्षी मग हा खड्डा कधीच म्हणजे पाऊस पहिल्या पावसातच ओपन होतो, म्हणजे याचा अर्थ फक्त प्लेन करतात, विषय सोडून देतात, खातरू काम परफेक्ट होतच नाही। असे कितीतरी खड्डे वालिवलीचे पण बघा, वालिवचे पण खड्ड्याची तीच कंडिशन, आणि आमच्या कमरेला कमीत कमी 4 गॅप आहे, तरी पण आम्ही गाड्या चालवतो खड्ड्यामध्ये, कसं आमचं आम्हाला माहिती आहे। पोट भरायचे म्हणून मग मजबुरी आहे म्हणून, इथे वयामध्ये आम्ही घरी बसलो असतो पैसा असता तर। एवढी पण लोकांचं दुःख या लोकांना काहीच कळत नाही, कार्यकर्त्यांना फक्त प्रशासनाला काहीच नाही, फक्त तात्पुरता करून देणार, विषय संपवून टाकणार, तुम्ही जागा नाही तर मारा। आम्ही त्यांच्या गाड्यातून त्यांना काही त्रास होतच नाही ना, त्यांच्या अशा काही गाड्या त्यांना खड्डा पण जाणवणार नाही। मेन म्हणजे ते त्यांना जेव्हा त्रास झाला असता ना, तेव्हा त्यांना कळलं असतं खड्डे म्हणजे काय आहे। महागड्या गाड्यांमधून फिरणारे तुम्हाला या खड्ड्यांचा अंदाज येणार कसा? आम्ही सामान्य करदाते जे आम्ही पोट भरतोय, आमच्या पोटासाठी आम्हाला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करावा लागतोय आणि आमचं पोट भरावं लागतंय, आम्हाला मात्र या खड्ड्यांचा खूप मोठा त्रास होतो, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी रिक्षा चालकांकडून देण्यात येतात। आपण पुन्हा एकदा या खड्ड्यांची जर तीव्रता बघितली, आता कालच 2 दिवसात जो पाऊस पडलेला आहे, पावसाच्या पाण्यानं हा पूर्ण खड्डा भरून गेलेला आहे, त्यामुळे खड्ड्यांची तीव्रता किती आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही आणि त्यामुळे अनेकांच्या गाड्या बिघडतात, अनेकांना या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागतं। दुचाकी चालकांना तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताला सामोरं जावं लागतं, अशा प्रकारची स्थिती या खड्ड्यांमुळे निर्माण झालेली आहे। तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण हा खड्डा बुजवण्याची जबाबदारी कोणाची, आता हाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण हा खड्डा बुजवण्याची जबाबदारी घेण्यासाठी कुठलं प्रशासन कधी शोधायचं, कुठे हद्द मोजायची, कुठल्या हद्दीत कोणतं प्रशासन येतं, हे सर्वसामान्य लोकांनी बघायचं का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला महत्वाच्या आहेत, नक्कीच या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।